झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. सोनं 5,000 रुपयांनी स्वस्त झालंय. आज सकाळी सोन्याचा दर 27,000 रुपये होता, मात्र सायंकाळी 26,200 रुपयाच्या दरम्यान जाऊन पोहोचलाय. सोनं स्वस्त होतंय, पण हीच सोनं खरेदीची योग्य वेळ आहे का, की विक्रीची? सोन्याचे दर आणखी घसरणार की पुन्हा सोन्याला झळाळी येणार? तुम्ही सोनं खरेदी करा किंवा विक्रीचा विचार करत असाल तर हा कार्यक्रम तुम्ही पाहायलाच हवा, कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आजच्या प्राईम वॉच मध्ये. सोनेरी घसरण. गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसते, पण गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आज तर हा दर 26,200 पर्यंत खाली आलाय. त्यामुळे ग्राहकांनी सराफ दुकानात सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, सोन्याचा हार असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता कमी होऊ लागलेत. गेल्या काही दिवसात ही चित्र पाहायला मिळत आहे. सोनं गडगडलं. 2 वर्षांपूर्वीच्या किमतीवर पोहोचलं सोनं. सोमवारी सकाळी सोन्याच्या दरात जवळपास 3% घसरण झाली आणि सोनं चक्क 27,100 रुपयांवर येऊन पोहोचलं. 10 ग्रॅम सोनं 27,500. होय, 1 तोळा सोन्याची किंमत 27,000 रुपये झाली. एप्रिल 2011 मध्ये जो भाव होता त्यावर पुन्हा सोनं येऊन पोहोचलंय. गेल्या आठवड्याभरात हे दर वेगानं खाली आलेत. एप्रिल 2013 30,150. 10 एप्रिल 2013 30,250. 11 एप्रिल 2013 29,990. 12 एप्रिल 2013 29,850. 13 एप्रिल 2013 28,800. 14 एप्रिल 2013 29,000. 15 एप्रिल 2013 27,500. सोन्याच्या दरातली घसरण केवळ देशातच नाही तर परदेशातही झाली आहे. सोमवारी सिंगापूरमध्ये सोन्याचे दर 4% घसरले. 2011 मध्ये जे दर होते तेच दर सोमवारी पाहायला मिळाले. सोन्याचे दर कमी झाल्याचं समजतात सोन्याच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केली. आज सबसे ज़्यादा कम रेट है, इसीलिए हम शॉपिंग करने आए हैं और अच्छी खासी शॉपिंग हो जाएगी. इसके लिए भीड़ भी काफ़ी है. भाव बहुत डाउन हो गया है. लगभग 1 महीने के अंदर 3-4 हज़ार रुपये रेट में डिफरेंट आ गया है. तो ग्राहकी इससे इस भाव के हिसाब से तो अच्छी निकलनी चाहिए ग्राहकी, बट ये मार्केट स्थिर रह जाए तो ज़्यादा अच्छा है. ज़्यादा अप एंड डाउन हुआ तो उसमें ग्राहकी पे असर पड़ सकता है. सोन्याचा दर घसरला असला तरी हे दर आणखी किती कमी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. आणखी किती स्वस्त होणार सोनं? 22,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होणार सोन्याचा दर. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता सोन्याच्या आंतरराष्ट्रीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी सोन्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, पण आता त्यांनी सोन्याऐवजी दुसरीकडे लक्ष केंद्रित केल्यानं सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली आहे. जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. एक घसरण सोनेरी असंच याला म्हणावं लागेल. सोन्याच्या किमती कमी होत असून आगामी काळात सोनं आणखीन स्वस्त होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण सोनं स्वस्त होण्यामागचे नेमकं कारण आहे तरी काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तज्ज्ञांच्या मते सोन्याची किंमत घसरण्यामागे 1-2 नाही तर तब्बल 10 कारणं दडली आहेत.
सोन्यातली गुंतवणूक ही नेहमीच खात्रीशीर गुंतवणूक मानली जाते. मात्र गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात जी घसरण झाली आहे ती पाहता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. सोन्याचे दर घसरण्यामागे काही कारणांपैकी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा एक कारण असल्याचं मानलं जातंय. तसंच जगातील मोठ्या गोल्ड फंडपैकी एक समजल्या जाणाऱ्या SPDR गोल्ड ट्रस्टनं सोने खरेदीत कपात केली आहे. सायप्रसच्या सोने विक्रीच्या योजनेचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून बॉन्ड खरेदी बंद केली जाण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम झालाय. याशिवाय अमेरिकन डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे सोन्याचा दर घसरू लागला असल्याचं मानलं जातंय. तसंच अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी आल्यामुळे ही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी शेअरवर लक्ष केंद्रित केलंय. काही मोठ्या संस्थांनीही सोन्यावरचं लक्ष काढून घेतलंय. अलीकडच्या काळात भारतात सोन्याची आयात वाढल्यामुळे सरकारनं आयात करात वाढ केली होती. त्यामुळे ही भारतात सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. खरं तर 2008च्या मंदीच्या काळात गुंतवणूकदारांसमोर केवळ सोनं हाच एकमेव पर्याय उरला होता आणि सोन्यातील गुंतवणुकीतून त्यांना तब्बल 30% परतावा मिळाला होता. पण आता सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. हे सगळं ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सोनं नेमकं का घसरतंय आणि किती रुपयांपर्यंत सोनं घसरणार आहे. अर्थात याच प्रश्नाची उकल शोधणार आहोत. तज्ज्ञांकडनं आपल्यासोबत आहेत शेअर मार्केटचे तज्ज्ञ राजेश तांबेसर. तांबेसर, आपलं झी24 तासमध्ये स्वागत. खरं तर या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी जातोय थोडंसं 4 महिने मागच्या एका एपिसोडकडे. प्राईम वॉच वेळी तुम्ही उत्तर दिलं होतं, तेच थोडंसं उद्धृत करतोय की सोनं पुढच्या काळात, नजीकच्या काळात घसरणार आहे. अनेकांचे त्यावेळी भुवया उंचवल्या होत्या, असं कसं म्हणतायत, पण तेच शब्द आज खरे ठरतायत. मला सांगा की त्यावेळेला केलेलं भाकीत आणि आजचा हा दर काय वाटतंय याबद्दल? सर्वात पहिले तर माझं असं म्हणणं आहे की हिंदुस्थानाच्या लोकांनी एवढं कशाला याच्यामध्ये एवढा बँडबाजा वाजवायचा. सोनं 32,000वर होतं तेव्हा आपण एक समजायला पाहिजे, तेव्हा 900 टनची कन्झम्पशन होती. जेव्हा सोनं 32,000वर गेलं, लोकांच्या अफोर्डेबिलिटीच्या बाहेर गेलं, आपली टोटल कन्झम्पशन 600 टनवर आली. पण इंटरनॅशनल ट्रेडेबल कमोडिटी आहे, ते 300 टनचा जो शॉर्टफॉल इंडियामध्ये आला तो दुसऱ्या कंट्रीने घेतला. दुसरं माझं म्हणणं आहे की जेव्हा डॉलर वीक होतो तर मग बाकीचे जे सॉव्हरन फंड्स असतात ते टुवर्ड्स गोल्ड जातात, क्योंकि त्यांना तो सेफ हेवन दिसतो. पण माझं असं म्हणणं आहे, निक्सन जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी गोल्ड स्टँडर्ड काढलं. एक चीज लक्षात ठेवा, गोल्ड कॅनॉट बी यूज इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. यू कॅनॉट डू प्रोडक्शन विथ गोल्ड. तर त्याच्यामध्ये जे निक्सनच्या टाईममध्ये जो गोल्ड स्टँडर्ड होता तो तुम्ही काढला. गोल्डची फक्त एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, तर त्याच्यासाठी ठीक आहे, सगळ्यांनी हे केलं. पण आता जसं तुम्ही सांगितलं, मी हमेशा म्हणतो, जेव्हा तुमची डिमांड खाली गेली तर हा प्राइस खाली जायला पाहिजे होती. पण 300 टन अजून कोणत्या तरी दुसऱ्या कंट्रीने घेतलं इंटरनॅशनल ट्रेडेबल कमोडिटी, तर प्राइस पडली नाही. पण आता व्हेरियस रिझन्स जे आपण आता अकाउंट फॉर करतोय, हे आपण आता अनालिसिस करतोय आफ्टर द प्राइस फॉल. प्राइस फॉल एप्रिलमध्ये होणार होती हे कोणी नाही सांगितलं. कोणीही अंतर्यामी नाही या बाजारात. साक्षात हे सगळं बेवकूफीचा धंदा आहे. कोणी अगर हे क्लेम करतंय की तोनी हे अँटिसिपेट केलं होतं की प्राइस फॉल करणार आहे, तो लोकांना बुद्धू बनवतोय. रिझन्स जे मी अॅनालिटिकल काढतोय ते हे आहे की आता क्वांटिटेटिव्ह इझिंग US मध्ये आली आहे. फार हार्ड डिसिजन ओबामानी घेतलं की आम्ही करन्सी जास्त प्रिंट करणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही आमचं फिस्कल डेफिसिट कमी ठेवू. जास्त करन्सी प्रिंट केली की इन्फ्लेशन होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की बाउन्स बॅक पण होऊ शकतो, क्योंकि फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज अ रिॲक्शन. पण बाउन्स बॅक झाल्यानंतर परत सोनं खाली पडणार. सोनाराला तुम्ही अगर विचारलं सोनार गोल्डस्मिथला की हाईक वरती जाणार का, तो सांगेलच गोल्ड विकत घ्या, क्योंकि त्याचा धंदा आहे. तिसरं माझं म्हणणं हे आहे की याची प्राइस अजून खाली पडू शकत होती, पण डॉलर रुपी रेटमध्ये आपली रुपी फार जास्त डेप्रिशिएट झाला. तर डेप्रिसिएशनच्या यानी तो बेनिफिट इंडियन कस्टमरला मिळाला नाही. नाहीतर अजून 2000चा मिनिमम फरक एक आला असता. मी एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगतोय, क्योंकि आपला रुपी खूप जास्त डेप्रिशिएटेड आहे. दुसरा, जसं मी सांगितलं की जपानमध्ये टोटल स्टोरी चेंज झाली, त्यांनी पण आपली सप्लाय ऑफ मनी वाढवली. तिसरी, लोकांची जे मोठे मोठे जे निवेशक होते, सोरोस फंड या जे आपण काही नावं घेतो, त्यांचं असं म्हणणं होतं की युरो झोन अगर तुटला, युरोपियन युनियन तुटला, तर त्याच्यामध्ये त्यांना फायदा होईल. पण हे काही झालं नाही. जर्मनीने पुरी कोशिश केली की युरोपियन युनियन तुटायला नको, युरो झोन तुटायला नको.
त्याच्याने तुम्ही बघितलं सायप्रसला पैसा दिला, जेव्हा तुम्ही त्यांना डोल आउट पॅकेज देता भाऊ, तेव्हा कोणीही फ्री बीज नसतात, तुम्हाला काउंटर गॅरंटीज द्याव्या लागतात. तर त्यांचं गोल्ड मार्केटमध्ये येईल. इटलीकडे पण खूप जास्त गोल्ड आहे. तर या ज्या कंट्रीज युरोपियन युनियनमध्ये जे डोल आउट पॅकेज घेतात आहे, काउंटर गॅरंटीजमध्ये तेवढंच गोल्ड मार्केटमध्ये येईल. हे एक आपण एझम्पशन, हे सगळे एझम्पशन्स आपण करतोय. त्याच्याने सप्लाय खूप जास्त वाढेल, तर त्याच्याने हे सगळं वाढेल, कमी होणार हे किंमत. पण हे जरूर या लक्षात ठेवा, फॉर एव्हरी ऍक्शन देर इज रिॲक्शन. माझं असं म्हणणं आहे की प्राइस परत बाउन्स बॅक करेल, पण खाली जाईल. सोनाराला विचारलं तो आपली स्टोरी सांगेल, बिकॉज ही इज लुकिंग फ्रॉम हिज पॉइंट ऑफ व्ह्यू. अनालिसिस अगर तुम्ही मला विचारलं, एक तर वर्ल्डमध्ये सर्वात मोठी थ्रेट आता न्यूक्लिअरची, की नॉर्थ कोरिया काय ऍक्शन घेतं. क्योंकि आज सगळ्या कंट्रीजकडे, मोस्ट ऑफ चांगल्या डेव्हलप कंट्रीजकडे न्यूक्लिअर आहे. तो जो सर्वात पहिले बटन दाबेल आणि त्याचा अंत होणार. तर हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे की आता नॉर्थ कोरियाची लाईन ऑफ ऍक्शन काय राहते. आणि सेकंडली, जसं तुम्ही म्हणाला, जेवढे पण हे वर्ल्डचे स्पेक्युलेटर्स होते, ज्यांनी गोल्ड फंडमध्ये आपले पैसे लावले होते, त्यांनी ते रिडीम केले. नक्कीच. जेव्हा रिडीम करतात, हा सगळा असा बाउन्स बॅक होतो. आणि माझं म्हणणं असं आहे, गोल्ड तुम्ही काय करता, हिंदुस्थानामध्ये बायका घेतात आणि लॉकरचं धन करतात, घेतात अजून लॉकरमध्ये ठेवतात. माझं म्हणणं हे आहे, इंडियामध्ये अजून एमिरेट्समध्ये, मुस्लिम कंट्रीजमध्ये सगळं तुमचं लॉकरचं धन होतं ते गोल्ड. तुम्ही ते गोल्ड मार्केटमध्ये आणा, विकायला काढा, प्राइसेस थम्पिंग यांनी खाली येतील. नक्कीच. ही जी कारणं आहेत, एकूण याची जी मीमांसा आहे, ती मीमांसा ऐकली. पण या मीमांसेनंतरही प्रश्न मात्र तोच आहे जो प्रत्येकाच्या मनात आहे. तो अर्थात तो प्रश्न म्हणजे सोनं आणखीन किती घसरणार. त्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सोनेरी घसरण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.